मुंढवा जमीन व्यवहार खरेदी प्रकरणामध्ये अजब माहिती समोर। शीतल तेजवानींनी अमेडिया कंपनीकडून ₹1ही न घेता खरेदी खत केलं। 300 कोटींची रक्कम ही कशी आणि केव्हा मिळेल याचा कोणताही उल्लेख नसल्याचंही समोर। अमेडिया कंपनीसाठीची जमीन लाटण्यासाठी सूर्यकांत येवलेंकडून आधीपासूनच प्रयत्न। जमीन पुणे शहराच्या तहसीलदारांना रिकामी करायची होती। खडक पोलीस ठाण्यातील 7 नोव्हेंबरच्या एफआयआर मध्ये उल्लेख, तर नायब तहसीलदार प्रवीण बोर्डेंच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल। निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंनी पूर्वी घेतलेल्या आदेशांची चौकशी केली जाणार। पूर्वी घेतलेल्या आदेशांमध्ये अनियमितता आढळल्यास चौकशीही होणार। पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांची माहिती। शीतल तेजवानीची इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याची तयारी सुरू। बावधन पोलिसांकडून माहिती मागवली जाणार। शीतल तेजवानीचा देशाबाहेर प्रवास झाला आहे का याची माहिती मिळणार। दरम्यान तेजवानीने परदेशात पलायन केल्याचा पोलिसांना संशय। पुणे जमीन प्रकरणातून काही गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजेत। अजित पवारांचा पार्थ पवारांना सल्ला। आपल्याकडे चांगले वकील आहेत, त्यांचा सल्ला घ्यावा, अजित पवारांचा सल्ला। जमिनीची व्यवहार करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल, कारवाई नियमानुसारच, कुणालाही वाचवण्याचा आमचा प्रयत्न नाहीये। पार्थ पवारांवर गुन्हा दाखल न करण्याबाबत फडणवीसांची स्पष्टोक्ती। सत्तेत असाल किंवा नसाल पण चुकीचं काही केल्यास कारवाई झाली पाहिजे। नेता किंवा त्यांच्या परिवारातील कोणताही व्यक्ती असू द्या, भेदभाव न करता कारवाई करावी। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणावरती रोहित पवारांची प्रतिक्रिया। काही कोबड्यांना वाटत होतं की आमदारांना भिंतीला टांगलं जाईल, मात्र कोबड्या तोडायच्या आणि चुलीत घालायचं असं सुरू आहे। रोहित पवार यांची एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर टीका। जमिनी हडप करणं अजित पवारांचा धंदा, पार्थ पवार वारसा चालवतायत। सगळे पवार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सदस्य। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणावरून लक्ष्मण हाकेंची अजित पवारांवर टीका।